श्रीरामपूर शहरात पाटबंधारी विभागाची अतिक्रमणे काढण्याची मोहीम, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. श्रीरामपूर पाटबंधारी विभागाने शहरातील नॉर्दर्न ब्रांच आणि वॉर्ड नंबर 2 परिसरातील NB कॅनॉलच्या बाजूने असलेली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम कोणत्याही अनुचित प्रकाराला टाळण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला, तर काहींनी सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वतःहून काढली. या मोहिमेदरम्यान गोंधवणी पुलाजवळील एज्युकेशन स्कूल मागे असलेल्या कॅनॉलमध्ये नागरिकांनी आपले सांडपाण्याचे खड्डे, सेसपूल्स सोडल्याचेही उघड झाले आहे. यामुळे कॅनॉलमधील पाणी प्रदूषित होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनॉलच्या बाजूने झालेली ही अतिक्रमणे जलप्रवाहासाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत होती. आता सुरू असलेल्या या कारवाईमुळे कॅनॉलचा मूळ प्रवाह पूर्ववत होण्यास मदत होईल. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यापुढेही अतिक्रमण न काढल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे कॅनॉल परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.